चला, काल बेसिक झालेलं आहे सगळं, रिकाज आणि रिव्हिजन केले का? केली नसेल तर करा आणि बेसिक क्लिअर ठेवा. बेसिक आल्याशिवाय पुढे चॅप्टर येणार नाही. काल जे झाले ते सगळं बेसिक होतं आणि बेसिक म्हणजे मेन काय गोष्ट आहे की मागच्या जे 2-3 चॅप्टर आहेत ते देखील जवळपास त्यात कव्हर होते. एक तुमचा पेरियोडिक टेबलचा कव्हर होऊ चॅप्टर कव्हर होते. दुसरं केमिकल इक्वेशन मध्ये तुम्हाला केमिकल फॉर्म्युले बनवण्यासाठी त्याला जे बेसिक नॉलेज लागणार होतं ते बी इथं कव्हर केलेलं आहे. कारण ते बेसिक गोष्टी आहेत, ते माहिती असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सो आता ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. त्या व्हॅलेन्सी काय आहे, कन्फिगरेशन काय, सगळं बघितलंय. आता कुठं आपण आता चॅप्टरच्या आतमध्ये जाणार आहे. क्लिअर आहे. तर आता मेन चॅप्टर मध्ये 1 बाय 1 काय काय गोष्टी आहेत त्या आता ते सुरू करूया. महत्वाचा चॅप्टर अजून मी म्हणणार 11-12 साठी तर व्हेरी इम्पॉर्टंट. आता जर नीट शिकलं तर पुढे प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे, तिकडे जरा सांगून येऊ शांत बस. हां, क्लिअर आहे. तर त्यामुळं आता हे शिकणं गरजेचं आहे. तर पहिला बीट आपला आता याच्यामधला कॅरेक्टरिस्टिक्स. आपण काल बघितलं की कार्बन वर्सटाईल आहे. वर्सटाईल का म्हणतो बघितले? का बरं वर्सटाईल म्हटलं जातं? कारण एका ठिकाणी यूज आहे का? नंबर ऑफ ठिकाणी. प्रत्येक गोष्टीत कार्बन हा लागत आहे आपल्याला, बरोबर आहे? हा, भरपूर गोष्टीमध्ये आहे, बरोबर आहे. मग आता ह्याचे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स देखील आपल्याला माहिती असले पाहिजे. आता ते कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत आणि ज्याच्या बेसिसवर आपण कार्बनला वर्सटाईल म्हणतोय, तर या गोष्टी आता बघायच्या आहेत. ठीक आहे. हा, तर पहिला टाका, बीट टाका, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन. दरवाजा लावून. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? त्याचे प्रॉपर्टीज. थोडक्यात काय आहे त्या प्रॉपर्टीज. तर 1 बाय 1 प्रॉपर्टीज बघायच्या, त्या ज्या प्रॉपर्टी आपल्याला पुढे माहिती असल्या पाहिजे. 1 नंबर टाका, लिहिलं का? लिहिलं नसेल तर सगळ्यांनी लिहून घ्या आणि प्रॉपर्टीचं नाव टाका, कारण महत्वाचे द्या. प्रॉपर्टी कळाल्या तर पुढे येणार आहे, नाहीतर काही येत नाही. हा, लिहून घ्या. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म a strong covalent bonds. कसले बॉन्ड बनवते? कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट म्हणजे काय? दोन्हीच्या मध्ये एकमेकासोबत काय करतोय? एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटम सोबत काय करतोय? स्ट्रॉंग बॉन्ड बनवते. कसले बॉन्ड बनवते? स्ट्रॉंग बॉन्ड बनवायची प्रॉपर्टी आहे. जसं की आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की डायमंड मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड असते. डायमंड मध्ये काय असते? सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड आहे. जो काय एवढा स्ट्रॉंग आहे की डायमंडला दुसरं कोण तोडू शकते का? सगळ्यात हार्डर मटेरियल म्हणताय. तो कुणापासून बनलेला आहे? त्याचं बेसिक कार्बनच आहे, कारण डायमंड कार्बन पासूनच बनलेला आहे. पुढं, दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटिनेशन पॉवर. यालाच काय म्हटलं जाते? कॅटिनेशन पॉवर. काय म्हटलं जाते? कॅटिनेशन पॉवर. कॅटिनेशन पॉवर लिहून घ्या सगळे इकडं बी. द कोव्हॅलेंट बॉन्ड between two carbon atoms is so much strong, therefore it is stable. आता प्रॉपर्टी मध्ये काय म्हणले? कॅटिनेशन पॉवर. लक्ष द्या. कॅटिनेशन पॉवर म्हणजे काय? कार्बन आणि कार्बन. आता बघा इथं बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कार्बन 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 कार्बन. कार्बन मध्ये जे बॉन्ड असतात ते व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड असतात. कळते? कारण एकमेकाला घट्ट पकडून ठेवते, रिलीज होऊ देत नाही. आणि हे जे स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्या बॉन्डलाच आपण काय म्हणतो? कॅटिनेशन पॉवर. काय म्हटलं जाते? कॅटिनेशन पॉवर.
कळते स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम्स इज नोन ॲज कॅटिनेशन पॉवर. लक्षात ठेवा, क्वेश्चन महत्वाचा आहे. कॅटिनेशन पॉवर म्हणजे काय विचारलं तर माहित असावं. बॉन्ड बिटवीन ॲटम्स, पण कुठले ॲटम? कार्बनचे. एवढं लक्षात ठेवा. क्लिअर आहे? पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कळाले. फर्स्ट वन इज नथिंग बट कॅटिनेशन पॉवर. ओके, पहिलं कशाच्या रिलेटेड आहे? कॅटिनेशन. कॅटिनेशन पॉवर काय? कार्बनची हायर आहे. काय? हायर आहे. सेकंड टाका कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स महत्वाचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन आलं तर माहित असावं. हा, द कार्बन कंपाऊंड contains open chain or closed chain of carbon atoms. म्हणजे कार्बन कंपाऊंड काय करू शकते? एकतर ओपन चेन बनवू शकते किंवा एकतर क्लोज चेन बनवू शकते. हा, इन ओपन चेन it can be straight or branched chain. Straight or branched chain. ओपन मध्ये काय असणार आहे? दोन टाइप्स येतात. कुठले? स्ट्रेट. ही कुठले रे? स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन. आणि ब्रांचड. ब्रांचड म्हणजे काय? मध्येच ब्रांच येते. ब्रांच म्हणजे फांदी म्हणतो ना, त्या टाइप. एक आहे ब्रांचड. म्हणजे स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण कुठलंही करू शकतो. लक्ष द्या, हे कुठला आहे? ब्रांचड आहे. कुठला आहे? ब्रांच. ब्रांच म्हणजे कळते का? मधीच एक फांदी आल्यासारखे. इथं स्ट्रेट चेन, सरळ आहे ना. म्हणजे कार्बन चेन एकतर दोन प्रकार असते, एकतर ओपन किंवा क्लोज. आता हे दोन्ही ओपनचे टाइप आहे. दोन्ही ओपन आहे कारण दोन्ही बाजून ओपन आहे ना, सगळीकडे. मी इकडे किती बी वाढवू शकतो, इकडे किती बी वाढवू शकतो. कळते का? पण त्याच्यात बी टाइप्स आहेत. काय? एक स्ट्रेट टाइप आणि एक ब्रांच. ब्रांच म्हणजे फांद्या. काय पडलेत? फांद्या. क्लिअर आहे? हा, इन क्लोज चेन इज अ रिंग स्ट्रक्चर. क्लोज चेन मध्ये कसं स्ट्रक्चर असते? रिंग स्ट्रक्चर. क्लोज चेनचं कसं स्ट्रक्चर आहे? रिंग स्ट्रक्चर आहे. इट इज रिंग स्ट्रक्चर. आता लक्ष द्या, इथं बघा तुम्हाला रिंग लाईक दिसते आणि क्लोज आहे. कुठं ओपन दिसते का? सगळ्या बाजूने क्लोज केलेले, बंद केलेले. कुठं ओपन आहे का? दॅट इज क्लोज चेन. ही कुठली आहे? क्लोज चेन. ह्या दोन्ही काय त्या? ओपन चेन येतात. दोन्ही काय त्या? ओपन चेन. ओपन मध्ये दोन टाइप, एक स्ट्रेट आणि एक ब्रांच. आणि क्लोजला रिंग स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण पॅक असते. ह्याच्यात पुढे आहे का? हा, काय? पूर्ण पॅक स्ट्रक्चर. कळते? हे डायग्राम्स ड्रॉ करा. ओपन साठी वेगळ्या आणि क्लोज साठी वेगळं माहित असलं पाहिजे. कारण हे स्ट्रक्चर पुढे ड्रॉ करायचे. मिथेन, इथेन, प्रोपेन, कळते का? ब्युटेन सगळं ड्रॉ करायचंय. त्यावेळेला हे माहित पाहिजे. आणि अजून मी सांगतोय, सोप्या माइंडसेटनं बसा. सगळा विषय सायकोलॉजीचा आहे. म्हणलं तर सगळं सोपं आहे, म्हणलं तर सगळं अवघड आहे. आता हा चॅप्टर सगळ्यात अवघड म्हणतो, पण सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. फक्त तुम्ही डायव्हर्ट होऊ नका. इल्युजन मध्ये फसायचं नाही. आपण शिकल्यावर नाही आला तर तो विषय वेगळा आहे. शिकेपर्यंत काय विषय घ्यायचा नाही. झाले? थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स रफली ड्रॉ करून घ्या वाटलंच तर. हा, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. टू कार्बन atoms can be bounded together by 1, 2 or 3 covalent bonds. Bounded together with 1, 2 or 3 bonds.
सिंगल बॉन्ड, लक्ष द्या, म्हणजे कार्बन ऍटम एकामध्ये असतं का, एक सिंगल बॉन्ड बी असू शकते, डबल बॉन्ड बी असू शकते, ट्रिपल बॉन्ड बी असू शकते. एकच, लक्ष द्या, ही एक रेष, नुसत्या रेषा काढल्याने त्या मजा म्हणून कळतंय का, ह्या रेषेचं मिनिंग आहे, कळतंय, या लाईनचं मिनिंग आहे, दॅट इज सिंगल लाईन आहे म्हणजे सिंगल बॉन्ड. काय आहे, सिंगल बॉन्ड, एकच बॉन्ड आहे म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन शेअर होत आहे. इथं दोन रेषा आहेत म्हणजे डबल बॉन्ड आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन शेअर होणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स, दॅट इज डबल बॉन्ड. आणि हा ट्रिपल बॉन्ड आहे कारण 3 इलेक्ट्रॉन शेअर करते, किती करते, 3, ट्रिपल बॉन्ड. तर सिंगल, डबल, ट्रिपल बॉन्ड आपल्याला पुढे बघायचं आहे, त्याचा काय विषय नाही, पण हे माहित असलं पाहिजे, कळतंय का. कार्बन ॲटम काय कुठेही शेअर होऊ शकतोय, कळतंय का, वर्सटाईल का म्हणतोय, कारण तो सिंगल बॉन्ड बी करते, डबल बॉन्ड बी करते आणि ट्रिपल बॉन्ड देखील बनवू शकते. क्लिअर आहे, कळाली कॅरेक्टरिस्टिक्स. हा, लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट, हा नीट लिहून घ्या, व्यवस्थित मार्क करून, स्टार करून पॉइंट लिहा, हा महत्वाचा पॉइंट आहे याच्यासाठी. बीइंग टेट्रावॅलेंट, one carbon atom can form bonds with, one carbon atom can form bonds with other 4 atoms, एक आहे तो आणखी 4 सोबत मॅच होऊ शकतो. ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे. हा, हे ड्रॉ करून घ्या, बाकी एक्सप्लेन करतो. तुम्ही ड्रॉ करा, एक्सप्लेन करतो. झाले, पटकन ड्रॉ करा, केलं नसेल तर तुम्ही बी ड्रॉ करून घ्या, वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या. आता हे गोष्टी अवघड वाटतात, हे काहीतरी विचित्र आले, हे असलं काय आपल्याला झेपत नाही. हा, पण काही नाही, गोष्ट फक्त समजण्याची, असली नावं तर येतच नाही, दुसरं कोणतरी आपल्याला 4 नावं बोलून जाते, आपल्याला वाटतं लय हुशार आहे, हुशार बिशार काय नाही, आपल्याला बी येते, फक्त आपण ते शिकत नाही, त्यात काय अवघड असा विषय नाही. आता हे बीट
समजल्यावर तुम्ही स्वतः बी सांगू शकता ही सगळी नावं आणि का बरं आहे हे मिनिंग बी क्लिअर आहे. लिहिले खाली पॉइंट लिहून घ्या, पॉइंट लिहून घ्या मग एक्सप्लेन करतो. कार्बन बॉन्ड्स विथ ऑक्सिजन, नाइट्रोजन and halogens to form different compounds, काय करतोय डिफरंट कंपाऊंड्स बनवू शकते. आता लक्ष द्या, बिंग क्वेश्चन मध्ये प्रॉपर्टी बघा काय सांगितलं आपल्याला, बिंग टेट्रावॅलेंट. टेट्रा म्हणजे 4, टेट्रा म्हणजे काय 4. लक्ष द्या, मिनिंग समजून घ्या. टेट्रा म्हणजे 4. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. आपण काल शिकले व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4, कारण तो शेअर करतोय ना 4 म्हणूनच तो शेअरिंग मध्ये. 4 व्हॅलेन्सी आहे म्हणजे त्यानं किती घेऊ शकते मॅक्झिमम 4 शेअर करणार, 4 पर्यंत कॅपॅसिटी आहे. मग टेट्राव्हॅलेंट म्हणजे काय, कार्बनकडे 4 घ्यायची कॅपॅसिटी आहे. त्यामुळं पण तो घेताना खासियत काय त्याची, की एकाच रिएक्शन मध्ये तो वेगवेगळे ऍटम्स घेऊ शकते. एकाच मध्ये वेगवेगळे ऍटम्स घेऊ शकते आणि 4 वेगवेगळे ऍटम्स घेऊ शकते. आता ही केमिस्ट्री आहे, त्यामुळं एक फंडामेंटल तुम्ही बदललं तर पूर्ण प्रॉपर्टी चेंज होते. आता ते तुम्हाला त्याचा अनुभव इथे येईल. लक्ष द्या, आता हे अवघड नाव वाटते, आपल्याला कोणी घेतलं नाही येणार नाही असं वाटतंय. प्रत्येकाचे रूट वर्ड्स असतात, ते फिक्स असतात. आता इथं रूट वर्ड बघायचा, हा काय आहे, मिथेन आहे. काय आहे, मिथेन. दॅट इज CH4. एक कार्बन आहे, 4 हायड्रोजन. लक्ष द्या, कार्बन एक आहे, त्याची व्हॅलेन्सी किती आहे 4. त्याने किती ऍटम्स घेतलेत, बरोबर आहे, म्हणजे स्टेबल झाल्या, बरोबर ना, 4 शेअर करून. हा झाला मिथेन. पण आता कार्बनची टेट्राव्हॅलेंट प्रॉपर्टी काय सांगते, की एकाच प्रॉपर्टी सोबत तो दुसऱ्या ऍटम सोबत कंबाईन होऊ शकते. आता इथं 4 हायड्रोजन होते, मिथेन होता. मेन ह्याचा रूट कोण आहे, मिथेन आहे, म्हणजे इथं मिथेन असणारच आहे. पण इथं काय झालं रे, एक ऍटम काय केलंय त्यानं, हायड्रोजन काढलाय आणि काय रिएक्ट केलाय, क्लोरीन. किती क्लोरीन घेतलाय, 1 क्लोरीन. म्हणून याला काय म्हणले, क्लोरोमिथेन. रूट तोच आहे, रूट बदलणार आहे का, रूट वर्ड कधी चेंज होत नसते. पुढे रूट वर्ड तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. रूट वर्ड काय मिथेनच आहे, फक्त किती क्लोरीन आलाय, एकच क्लोरीन ऍड केला ना, म्हणून काय झाला, क्लोरोमिथेन. अवघड आहे का, 1 क्लोरीन आहे, क्लोरोमिथेन. इथं बघा किती क्लोरीन आलेत, 2 क्लोरीन, म्हणून डायक्लोरोमिथेन. 2 डाय म्हणजे 2. अवघड आहे का. पुढे बघा 3 क्लोरीन टाकलेत, ट्रायक्लोरोमिथेन. रूट वर्ड विसरायचा नाही, रूट वर्ड कोण आहे, मिथेन आहे, त्यामुळे मिथेनला विसरायचं नाही. आणि इथं बघा 4 आहेत, 4 म्हणजे आता सांगितलं मी टेट्रा, 4 म्हणजे टेट्रा, म्हणून इथं काय, टेट्राक्लोरोमिथेन. अवघड आहे का. म्हणजे ही प्रॉपर्टी काय सांगते, की कार्बन एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या ऍटम सोबत देखील कंबाईन होऊ शकते. इथं बघा हायड्रोजन बी आहे, क्लोरीन बी आहे. जसं जसं प्रॉपर्टी चेंज होते. आता हेच का घेतलं तर तुम्हाला व्हरायटी बी कळते. फक्त बघा 1 क्लोरीन ऍड होत गेला तर पूर्ण नाव सगळं बदलते, नावच काय, पूर्ण प्रॉपर्टीज बी चेंज होते. कळते, म्हणजे कार्बनची ही खास प्रॉपर्टी आहे की तो कुणासोबत ही बॉन्ड बनवू शकते. टेट्राव्हॅलेंट आहे, 4 पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे की एक दुसरा करू शकतोय. कळते, हे मेन बेसिक प्रॉपर्टीज होत्या, हे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि असणं एक्सपेक्टेड आहे. हे क्लिअर आहे. आता हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. पहिला कुठला होता, कॅटिनेशन पॉवर. पहिलं काय होतं, कॅटिनेशन पॉवर. सेकंड बघा काही सरलं, रेंज गेली का तुमची, चेक करत जावा, जागे राहा. सेकंड काय होतं, चेन. कार्बनच्या काय त्या चेन कॅन बी ओपन ऑर क्लोज. चेन काय असते, एकतर ओपन असतील किंवा क्लोज असतील. थर्ड वन विच इज बॉन्ड्स, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. फोर्थ वन इज टेट्राव्हॅलेंट. काय आहे, टेट्राव्हॅलेंट म्हणजे काय, 4 पर्यंत एक्सचेंज करू शकते आणि एक्सचेंज करल तसं वेगवेगळे आपल्याला ऍटम्स भेटत जाते. कळते का, कंपाऊंड आपला वेगवेगळा फॉर्म होते. हे काय फक्त स्ट्रक्चर आहे, कशाचं, ऍटम्सचं त्याचं स्ट्रक्चर. कळते. हा डाय, आता बघितलं 1 क्लोरीन आहे, क्लोरोमिथेन. 2 क्लोरीन आहेत, ते रीड नाही, ते फक्त स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर काय इंडिकेट करते, 1 कार्बन आहे, व्हॅलेन्सी किती आहे 4, म्हणजे तो 4 आयटम घेणार आहे, घेतलेत. 4 मध्ये काय
3 हायड्रोजन आहेत तुझ्याकडे आणि 1 क्लोरीन आहे, स्ट्रक्चर्स आहेत. आता हे कुणाचं स्ट्रक्चर आहे? मिथेनचं. हे मिथेनचं आहे, CH4, कळते का? इथं CH3Cl आहे, कळते का? आता ह्याचं स्ट्रक्चर वेगळं. आता डायक्लोरो टेट्रा आणि ट्राय हा वेगवेगळा बीट आहे. आता तुम्हाला फक्त इथं मिथेन, इथेन आणि मिथाईन, अल्केन, अल्किन आणि अल्काईन 3 बीट आहेत. अल्केन, अल्किन आणि अल्काईन. आता ते तुम्हाला त्याच्या वेळेला त्यावेळेला डिटेलमध्ये कळेल, त्याच्यात जास्त पडू नका. सध्या मी तुमच्या डोक्यात एकच ठेवलेलं, काय चाललंय तेवढं डोक्यात घ्या. चाललंय तोपर्यंत काय अवघड वाटत नाही ना, तेवढं डोक्यात ठेवा, बाकी जाऊ द्या. क्लिअर आहे? सगळं मिक्स करायला गेलो तर काहीच लिंक लागत नाही. ह्याच्या एवढं खतरनाक चॅप्टर आता मी काय सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे. क्लिअर आहे? हे समजते? हा, झाले ना हे? तर कॅरेक्टरिस्टिक्सचा बीट संपलाय. पुढं आपल्याकडे आता पुढचा बेस टाका. आपल्याला मेन कार्बनच्या बेसिक गोष्टी माहित आहे. त्या कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन 6. टाका जरा बेसिक गोष्टी. कार्बनच्या सेंटरला काय असणार आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन. हेडिंग टाका. वाय ॲटम, वाय कार्बन इज शेअर इलेक्ट्रॉन्स. शेअर मन किंवा शेअरिंग. हा, स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणजे वेळ वाचते. ड्रॉ करून घ्या. झाले? होप सो ड्रॉ करून घ्या.
आता हे ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला इथं गोष्टी क्लिअर होतील. झाले. लक्ष द्या. आता पहिली गोष्ट ऍटम. लक्ष द्या. आता हे कोण सांगणार नाही किंवा कन्सेप्टचा विषय घेत नाहीत. आपल्याला माहिती असलं पाहिजे कारण आपल्याला शिकायचंय. तुम्हाला आधीच आपण बघितलंय की कार्बनची व्हॅलेन्सी किती येते 4. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटला किती 4 आहेत बघा. 1 2 3 4. आतमध्ये 2 बाहेर 4. टोटल झाले 6. आता ह्याला एकतर ऑक्टेट कंप्लीट करायचं नाही तर डुप्लेक्स कंप्लीट करायचं. कार्बनकडे 2 ऑप्शन आहेत. एकतर काय करेल 4 लॉस करेल. 4 लॉस केला म्हणजे तो काय झाला हेलियम टाइप झाला. हेलियम टाइप होला 4 इलेक्ट्रॉन्स लॉस दिला. दुसरे ऑप्शन काय त्याच्याकडे तर 4 घे म्हणजे तो निऑन सारखा होईल की 8 ऑक्टेट कंप्लीट होईल. कळते का. म्हणजे एक आता निऑन होणार नाही. कळते का. एकतर निऑन सारखा होणार आहे किंवा एकतर हेलियम सारखा होणार आहे. पण दोन्ही कंडिशनला तो स्टेबल आहे का. कारण लक्ष द्या ज्या वेळेला त्याला 1-2 इलेक्ट्रॉन्स असतील शेअर करायचे ठीक आहे. 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करायचे. 4 इलेक्ट्रॉन शेअर करायला एनर्जी कमी लागणार आहे का. हा. आणि जरी तो केला आता 4 इलेक्ट्रॉन्स देऊन बनलाय काय 2च एलिमेंट. कळते राहिलेत किती 2 इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन मात्र 6 आहेत ना. बॅलन्स आहे का. बॅलन्स नाही म्हणल्यावर ऍटम स्ट्रॉंग राहील का. म्हणजे जरी तो ऑक्टेट कंप्लीट करायचा किंवा त्याचे डुप्लेक्स. आता इथे 2 आहेत म्हणजे डुप्लेक्स. पण तो स्टेबल होणार आहे का. म्हणजे हा रस्ता खडतडच आहे. हा रस्ता काय आहे त्याच्यासाठी खडतड पॉसिबल नाही. तसंच दुसरी केस बघा. समजा तो म्हणला की आता तिकडे नको जायला तिकडे डेंजर काम आहे तिकडे येतो. तिकडून 4 घेतो. आता 4 घेणं तर सोपं आहे का. कारण 4 घेऊन पुन्हा इनबॅलन्स करणार आहे. कारण 4 घेणं जसं देणं अवघड होतं तसं घेणं बी अवघडच काम आहे. मग ह्या दोन्हीच्या मध्ये मिडवे ह्यानं काय चूज करतोय की मी काय करतो शेअर करतो. म्हणून कार्बन कधी बी काय करत असतोय शेअरिंग मध्ये कंपाऊंड फॉर्म करते. कशामध्ये असतोय शेअरिंग मध्ये. त्यामुळे दॅट्स वाय कार्बन इज ऑलवेज शेअरिंग इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स काय करते शेअर करते बिकॉज ऑफ इट्स व्हॅलेन्सी. कारण त्याची व्हॅलेन्सीच कार्बनला खास बनवते. कार्बनची व्हॅलेन्सीच कार्बनला खास बनवते हे लक्षात घ्या. कळते का. त्यामुळे तो काय करतोय शेअरिंग मध्ये राहतोय. क्लिअर आहे. कारण इकडे गेला तरी प्रॉब्लेम येणार आहे इकडे गेला तरी प्रॉब्लेम. इकडे आड तिकडे विहीर असा विषय. कळते का. इधर भी डुबेगा इधर भी डुबेगा. हा. त्यामुळे मध्येच राहते सेफ राहते. क्लिअर आहे. 1 बाय 1 समजा आता रूट 1 न गेलाय तो. रूट 1 न म्हणजे काय अटेनिंग द हेलियम. काय करतोय आता हेलियम कडे जातोय. त्याला काय वाटलं आता मी हेलियम होतो. हेलियम होणं तर सोपं आहे का. आता म्हणल्याप्रमाणे लिहून घ्या. रूट 1 समजा त्यानं रूट 1 न गेला. दॅट इज हेलियम. खाली लिहा. जर हेलियम व्हायचं आहे तर पहिला काय होणार एक गोष्ट होणार आहे त्याच्याकडे नेट पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीजेस. फर्स्ट पॉइंट पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे वाढणार आहे. कारण तो देतोय ना. लक्ष द्या तो द्यायला आहे. द्यायला म्हणजे काय होणार आहे प्लस येणार आहे. नेट पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. सेकंड पॉइंट मग चार्ज वाढलाय म्हणजे एनर्जी आपल्याला जास्त लागणार आहे. हा. मोर एनर्जी रिक्वायर्ड टू लूज इलेक्ट्रॉन्स. लूज इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन लूज करायला एनर्जी जास्त लागणार. आणि बघा बाहेरची शेलच गायब झाली आहे कारण 4 दिलाय ना एवढाच राहिलाय. साईज काय झाले रे स्मॉल झाले. साईज काय झाले स्मॉल. स्मॉल साईज म्हणजे स्टेबल असणार आहे का नाही. स्मॉल साईज हाय नेट चार्ज. पण नेट चार्ज काय असणार आहे हाय असणार. नेट चार्ज काय असणार आहे हाय असणार. म्हणजे इकडच्या कंडिशनला तो काय होणार आहे अनस्टेबल. काय होणार आहे अनस्टेबल विथ कार्बन +4.
प्लस येणार ना, अनस्टेबल होणार आहे पण 4 ॲटम्स प्लस मध्ये येणार. नेक्स्ट √2 हा, जर समजा त्यानं √2 फॉलो केला म्हणजे म्हणला मी आता निऑन सारखा होतो. कोणासारखा होतो? निऑन सारखा. अभी यहाँ पे भी प्रॉब्लेम ही है. लिहा. इकडे येताना काय होणार रे? घेतोय म्हणल्यावर कुठला चार्ज येणार आहे? निगेटिव्ह. चार्ज कुठला येणार आहे? निगेटिव्ह. हा, नेट निगेटिव्ह चार्ज इज इन्क्रीजेस. कुठला चार्ज वाढतोय? निगेटिव्ह वाढतोय. नेक्स्ट, मोर एनर्जी रिक्वायर्ड टू गेन द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन घेण्यासाठी आता याला एनर्जी काय होणार आहे? जास्त लागणार आहे. नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, डायग्राम ड्रॉ करा व्यवस्थित. हा बीट महत्वाचा आहे. हा, हे कोण सांगणार नाही, हा कन्सेप्च्युअल विषय. लास्ट साईज काय झाली रे? वाढलेली आहे. हा, बिगर साईज अँड हाय नेट निगेटिव्ह चार्ज. आणि फायनल रिझल्ट काय येणार आहे? होणार तर तो शेवटी काय आहे? अनस्टेबलच आहे. काय होणार आहे? अनस्टेबल विथ C-4. काय होणार आहे? 4 चार्ज येणार -4 आणि तरी देखील तो काय आहे? अनस्टेबलच आहे. काय होतंय? अनस्टेबल होणार. क्लिअर आहे? ओके. आणि लास्ट मधली महत्वाची केस ज्याच्यासाठी कुटाने चालू आहेत, दॅट इज शेअरिंग विच इज केअरिंग. शेअर केला तर त्याची काळजी केली जाते. शेअरिंग इज केअरिंग. शेअर करत असेल तर व्हॅलेन्स शेल्स लिहा शेअरिंग मध्ये. तिसरी केस काय आहे? शेअर करताना. आणि शेअर करतानाच तो काय असणार आहे? स्टेबल असणार. व्हॅलेन्स शेल्स हे झाले ना, रफ करतो. व्हॅलेन्स शेल्स ऑफ बोथ ॲटम्स, लिहून घ्या मी सांगत असताना. व्हॅलेन्स शेल्स ऑफ बोथ ॲटम्स overlap and shared electrons. Shared electrons. Shared electrons. Next, both the atoms attain a noble gas configuration without generating any net charge which means atoms remains electrically neutral. इलेक्ट्रिकली काय राहतोय? तो न्यूट्रल राहते. हा, आता लक्ष द्या 2 मिनिटं, मग ड्रॉ करा. हे ड्रॉ करायला घ्या. नाही हा,
आता हे स्ट्रक्चर बघा शेअरिंग मधलं. आता कार्बन होता, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 आहे. बाहेरच्या ॲटम मध्ये 1 2 3 4. आता त्याला पाहिजे किती आहे 4. आता आपण आताच बघितले की तो देऊ बी शकत नाही घेऊ बी शकत नाही, कळते शेअर करणं. आता शेअर करायला आलाय पण ह्याच्यासोबत शेअर करायला कोण आलाय हायड्रोजन आलाय. कोण आलाय हायड्रोजन. कारण काय इथं हायड्रोजनला एकच आहे, हायड्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का त्याच्यासाठी डुप्लेक्स लागणार आहे. मग हायड्रोजनला एकची गरज आहे. मग हे दोन्ही काय करतात शेअरिंग मध्ये येते. काय करतात शेअरिंग मध्ये. आता इथे एक हायड्रोजन आलाय, एक हायड्रोजनने एक कार्बन घेतलाय, 2 झाले म्हणजे यानं त्याचं डुप्लेक्स कंप्लीट केलं म्हणजे हा शेप स्टेबल झाला. इथे एक हायड्रोजन आला त्याने एक घेतला त्यानं कंप्लीट आहे, इथं कंप्लीट आहे, इथं कंप्लीट आहे. आणि जर कार्बनचा विचार केला तर इथं एक हायड्रोजन आलाय 2 3 4. त्याला कितीची गरज होती 4ची. त्यानं अशा पद्धतीने इथं 4 घेतलेत म्हणजे कार्बन देखील काय आहे स्टेबल झाले आणि दोन्हीच्या दोन्ही काय झालेले आहेत स्टेबल होऊन स्टेबिलिटी मिळवलेली आहे. म्हणून इथं ह्या कंडिशनला हायड्रोजन काय झालाय स्टेबल. तसंच कार्बन देखील काय झालाय स्टेबल. का तर दोघांनी काय केले शेअरिंग मध्ये केले. काय केले शेअरिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स फॉर्म केले. कळते शेअरिंग मध्ये दोन्हीच्या दोन्ही काय झालेले स्टेबल आहे. क्लिअर आहे. लिहून घ्या ड्रॉ करा. शेअरिंग मध्ये काय आता हे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर्स आपल्याला पुढे ड्रॉ करायचे आहेत. कळते का. आता इथं डॉट स्ट्रक्चर असते, क्रॉस डॉट असते. कार्बन कार्बन सोबत बॉन्ड बनवते शेअरिंग नाही. कार्बन कार्बन सोबत शेअर केल्यावर तुला मिळणार काय पुढे कळलं का. कारण तिथं फक्त बॉन्ड बनवणार आहे. आता आपण ओपन चेन बघितलंय, चेनवर कार्बन कार्बन ऍड होत जाते पण त्याला स्टेबल याच आहे ना, स्टेबिलिटी मिळवण्यासाठी पुढे बॉन्ड बनवावंच लागणार आहे. मग बॉन्ड साठी पुढचा बीट टाकायचं खाली कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड हा हे ड्रॉ नाही केलं का करा. लेक्चर मोठं होतंय छोटं होतंय त्याचा विचार करू नका, महत्वाचं आहे समजणं. हे ड्रॉ झालं. हे झाल्यावर पुढचा बीट टाका कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड. आज बॉन्डचा सगळा विषय क्लिअर होत आहे म्हणजे उद्यापासून पुढचे बीट चालू करता येतोय. क्लिअर आहे. उद्या हायड्रोकार्बन्स वर घेऊ आपण, आज बॉन्ड पर्यंत सगळं क्लिअर करू. हा कोव्हॅलेंट बॉन्ड टाकलाय. हा लिहा द केमिकल बॉन्ड formed by sharing of, कारण मग आपण कोव्हॅलेंटचा उल्लेख केला बघा. हा द केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ two valence electron between two atoms. It's called covalent bond. लक्ष द्या, एक कोव्हॅलेंट बॉन्डची पेअर जेव्हा 2 इलेक्ट्रॉन शेअर होणार, हे लय महत्वाचा विषय आता हे समजलं पाहिजे. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन शेअर होते तेव्हा एक पेअर बनते. कोव्हॅलेंट बॉन्डची एक पेअर बनत असते. आता इथे लक्ष द्या 2 हायड्रोजन आहेत, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. दोघांनी शेअरिंग मध्ये केलंय. इथे हायड्रोजनचा एक ॲटम आणि हायड्रोजनचा दोन्ही शेअर झालेत. ह्या शेअरिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन शेअर आहेत 2 इलेक्ट्रॉन शेअर. 2 इलेक्ट्रॉन शेअर असेल तर पेअर किती होते एक कोव्हॅलेंटची पेअर फॉर्म होते. 2 इलेक्ट्रॉनला एक पेअर. समजा 4 इलेक्ट्रॉन आहेत, किती पेअर झाल्या 4 ला 2 3 ला 6 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत. कळते का. हे लक्षात ठेवा
पेअर म्हणजे काय, जोडी. कितीची असते जोडी, 2ची, दोघाची जोडी आहे, 2ची जोडी असणार आहे. कोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट म्हणजे कळते का, बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स, ह्या दोन ॲटम मधला बॉन्ड आहे. कळलं, इकडे एक इलेक्ट्रॉन. हा, द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर electron dot structure is drawn by without showing circles. हा, आता समजा हीच गोष्ट आहे, कळते का, इथे मी सर्कल न दाखवले. आता जर वेळेला आपण सर्कल दाखवत बसणार नाही. आता मला इथं डॉट स्ट्रक्चर न देखील मला हीच गोष्ट दाखवू शकतोय. इकडे लक्ष द्या, इकडे हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा किती ॲटम आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. हे इकडे हायड्रोजन आहे, ह्या हायड्रोजनचा किती एलिमेंट आहे, इलेक्ट्रॉन आहे, 1 आहे. कळलं, हे कसलं स्ट्रक्चर आहे, डॉट स्ट्रक्चर. फक्त डॉट न दाखवले, नवीन काय केले का, इकडे एक डॉट, इकडच्याचा एक डॉट, इकडच्याचा एक डॉट, आणि फक्त आपण डॉट न रिप्रेझेंट केलं जर स्ट्रक्चर, सर्कल काढत बसणार आहे का, कारण जर वेळेला सर्कल काढायला आपल्याला वेळ नाही, मग त्यावेळेला त्याला काय म्हटलं जाते, डॉट स्ट्रक्चर. काय म्हटलं जाते, डॉट स्ट्रक्चर. कळते, फक्त डॉट न दाखवले तर काय म्हणायचं, डॉट स्ट्रक्चर. क्लिअर आहे, खाली पॉइंट टाका आता पेअर साठीचा. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, चॅप्टर संपेपर्यंत. 1 पेअर of 2 shared electrons are considered as one covalent bond. म्हणजे एक पेअर म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले पाहिजे. एका पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन शेअर होणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन. कळते, 2 इलेक्ट्रॉन. and it is also represented by structure खाली ड्रॉ करा, H सिंगल बॉन्ड H. किती इलेक्ट्रॉनची पेअर आहे, एकच आहे ना, 2 इलेक्ट्रॉन शेअर होले म्हणजे पेअर किती आहे, इलेक्ट्रॉन 2 आहेत, पेअर 1 म्हणजे सिंगल बॉन्ड H डॅश H. कळते का, रेश नाही. आता तुम्हाला बॉन्डचं इथे क्लिअर होते, H डॅश H. कळाले, समजते. आता जर तुम्हाला मी डॉट स्ट्रक्चर काढा म्हणलं प्रॅक्टिससाठी, डॉट स्ट्रक्चर बनवता आले पाहिजे. 2 घ्या, आता 2 ऑक्सिजन घ्या, ऑक्सिजनचं बनवा. हा, हे क्लिअर. आता हे समजले ना, जर हे समजलं असेल तर ते बनवायला काय प्रॉब्लेम येत नाही. आणि प्रॅक्टिसनच मी येणार आहे, अजून मी सांगालो प्रॅक्टिस शिवाय होत नाही. ऑक्सिजनचं बनवा. ऑक्सिजनचा नंबर सांगा. 2 आणि 6. हा, पहिला स्ट्रक्चर ड्रॉ करा. आता लक्ष द्या, जर वेळेला प्रत्येक शेल काढत बसायची नाही. आता फक्त आउटर शेल काढायचे, कारण आपण फक्त इलेक्ट्रॉन्स दाखवतो. काय दाखवतो, इलेक्ट्रॉन्स दाखवतो. त्यामुळे बाहेरची शेल काढत बसायची नाही, फक्त आउटर शेल काढा. ऑक्सिजन याची आउटर सेल. हा, आता ह्याच्याकडे नंबर किती आहे म्हणलं तुम्ही, 2 6. बाहेरच्या ऑर्बिटला किती आहेत, 6 आहेत. 6 आहेत म्हणल्यावर किती पाहिजेत, 2 पाहिजेत. किती पाहिजेत, 2. म्हणजे दोघं काय करणार आहेत, 2-2 शेअर करणार आहेत. किती शेअर करणार आहेत, 2-2. 2-2 शेअर करायचे आहेत. पहिला ह्याचे 6 ड्रॉ करा, 1 2 3 4. 1 2 3 4. कळतंय का. हा, शेअरिंग मध्ये आले पाहिजे. शेअरिंग मध्ये म्हणल्यावर याने शेअर केलेले इथं घ्या आणि याने शेअर केलेले याचे. क्लिअर आहे. आता इथं बघितलं तर तुम्हाला कळलं की इकडच्या ऑक्सिजन मध्ये बी 8 झालेले आहेत आणि इकडच्या ऑक्सिजन मध्ये बी
8 झाले, कारण हे 4 आणि हे 4 8. तसंच इकडं हे 4 आणि हे 4 तर ते शेअरिंग मध्ये ना, मधले 2 काय असणार आहेत शेअरिंग मध्ये. हे 6 आहेत पण हे 2 इकडून घेतलेत ना तू शेअरला. कंबाईन मध्ये म्हणजे कळतंय का आपण कशासाठी करावं, शेअरिंग साठी. कंबाईन म्हणजे काय, शेअरिंग मध्ये कंबाईन आहे ना. कळलं. आता हे सर्कल्सच्या फॉर्मचं स्ट्रक्चर झाले, पण आपल्याला कसं काढायचं आता, हेच डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. लक्ष द्या इकडे एक मिनिट. डॉट स्ट्रक्चर काय असणार आहे, सिम्बॉल. ऑक्सिजनला कशाने दाखवतो, O न. काढला. पहिला बाहेरचे ते बाहेर ठेवायचे. हा, बाहेरचे बाहेर. इकडं 2 2, पुन्हा इकडं 2 इकडं 2, याचे 4 4 बाहेर राहणार. शेअरिंग किती वाले आहेत, याचे 2 आणि त्याचे 2. बरोबर आहे. इकडच्या ऑक्सिजनचे 2 आणि तिकडच्या ऑक्सिजनचे किती वाले आहेत, 2, याचे 2. कळते का. हे झालं आपलं डॉट स्ट्रक्चर. काय झालं, डॉट स्ट्रक्चर. शेअरिंग मध्ये किती आहेत, मध्ये जे असते ते काय असते शेअरिंग वाले. आता जर तुम्ही नीट बघितलं, शेअरिंग किती वाले आहेत रे, किती वाले आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स. 4 इलेक्ट्रॉन म्हणल्यावर किती पेअर झालेत, हा 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती पेअर आहेत, 2 पेअर्स. 2 पेअर म्हणल्यावर काय असणार आहे, ऑक्सिजन डबल बॉन्ड विथ ऑक्सिजन. अवघड आहे का, लक्ष द्या. आता कळालं का तुम्हाला, मगाशी सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड जरी कळलं नसेल, आता ही गोष्टी समजून घेतल्या तर 2 मिनिटात क्लिअर होते. कळते. ऑक्सिजन काय असणार आहे, डबल बॉन्ड करणार आहे आणि शेअरिंग वाले डबल मध्ये लिहायचे, बाकी जे आहेत तसेच लिहायचे. हे स्ट्रक्चरल. अवघड आहे का, लक्ष द्या. म्हणजे समजलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. आता ही गोष्ट तुमच्या डोक्यात आली असेल. क्लिअर आहे. हे झालं याचं स्ट्रक्चरल, हे डॉट स्ट्रक्चर आणि सर्कल्स. क्लिअर आहे, सगळं समजले. आता कुठलंही स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला बनवता येणं एक्सपेक्टेड आहे. होप सो ती येते. हे क्लिअर. आता यात का डाऊट नाही ना. हां, ड्रॉ करा, हे स्क्रीनशॉट घ्या. हां, पण महत्वाचं आहे प्रॅक्टिससाठी एक तर असलं पाहिजे आपल्याकडं. ड्रॉ केलं नसेल तर ड्रॉ करून घ्या पटकन. लवकर. झाले. आता लास्ट घ्या, नायट्रोजन. नायट्रोजनचं घ्या. हा, नायट्रोजन म्हणजे आता तुम्हाला इथं सगळ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. एवढा शेवट केला की विषय क्लिअर होतो. नायट्रोजनचा नंबर सांगा. चला, सगळं तुमच्यासाठी सही. हा, काय असणार आहे, नायट्रोजन नंबर किती आहे, 7. ॲटॉमिक नंबर 7. कॉन्फिगरेशन 2 आणि 5. किती कमी आहेत, 3. किती कमी आहेत, 3 आहेत ना. 8 काय आहेत ना, 3 कमी आहेत. म्हणजे किती शेअर करतोय हा, 3 शेअर करतोय. किती शेअर करतोय, 3 म्हणजे काय असणार आहे, आता तुम्हाला आयडिया आली असेल. किती बॉन्ड असणार आहेत, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे 2 साईडला असणार आहेत, 3 मात्र शेअरिंग मध्ये असणार आहेत. बरोबर आहे. हा, मग साईडच्या साईडला ठेवा. म्हणजे आता तुम्हाला आयडिया आली आहे. म्हणजे आता काय गरज नाही सांगायची, सगळंच कळालं तुम्हाला. आता सिंगल डबल ट्रिपल कळालं ना का नाही. हो, माना हलवू नका. हा, इथे किती असणार आहेत, इकडच्या नायट्रोजनचे 3 शेअर करणार आहे ना. 8 करायचं आपल्याला. तिकडचे 3. 1 2 3. क्लिअर आहे, शेअरिंग झालंय. हा, हे झालं सर्कल्स मध्ये. आता डॉट स्ट्रक्चर मध्ये सिम्बॉल एन साईडला किती आहेत, 2 2 2 2. शेअरिंग मध्ये 3 शेअर वाले. किती शेअर वाले आहेत, 3 शेअर. मग शेअरिंगचे कधी बी कुठं काढतो आपण, मध्ये काढतो. सेंटरला काढायचे, कधी बी लक्षात ठेवा. शेअरिंग इज ॲट सेंटर. 1 2 3 झाले. डॉट स्ट्रक्चर ओके. पुढं स्ट्रक्चरल किती पेअर आहेत, 3 पेअर. किती पेअर आहेत, 3 पेअर. म्हटल्यावर किती बॉन्ड झाले, हा, कारण इलेक्ट्रॉन्स आहेत ना, टोटल 6 इलेक्ट्रॉन शेअर वाले. म्हणजे किती बॉन्ड असणार इथं, 3 पेअर आहे म्हणल्यावर ट्रिपल बॉन्ड. किती असणार आहे, ट्रिपल बॉन्ड. आणि इकडचे 2 सेपरेट. कळते. म्हणजे नायट्रोजन कसला बॉन्ड करते, ट्रिपल बॉन्ड. ऑक्सिजन
डबल बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड. बघितलं ना आता, कार्बन मध्ये अजून भरपूर आहे, पुढे म्हणचाल. हे केमिस्ट्री आहे शेवटी, ह्याच्यात 5 मिनिटात गोष्टी बदलते त्या, एक्सेप्शनल नाव लावून. ते का हा, आता जे चालू आहे ते तेवढं क्लिअर लक्षात ठेवा, पुढच्या गोष्टी पुढे होतील. इथपर्यंत क्लिअर आहे. तर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कधी वापरायचं, कसं काय, सगळ्या गोष्टी कळाल्या असं समजतोय, कळते, समजेल असंच घेतलेलं आहे. जेवढं झालंय तेवढं डोक्यात असावं. ठीक आहे, बाकी उद्या कंटिन्यू करू, समजला असेल. ठीक आहे, थांबू, भेटूच उद्या. हां.